पत्रकारांनी वस्तुनिष्ठ व सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावं, डॉक्टर प्रभाकर कोरे यांचं आवाहन. चिकोडी येथे कन्नड पत्रकार दिन. जगातील सर्व घडामोडी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं तसेच प्रशासन व इतर विभागाच्या चुका दाखवून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी वस्तुनिष्ठ व सकारात्मक वृत्तांकनाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन राज्यसभेचे माजी सदस्य व केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं. येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्नाटक कार्यनिरत श्रमिक पत्रकार संघ चिकोडी शाखा, प्रेस क्लब चिकोडी व केएलई अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित कन्नड पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की देशबांधणीचं काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारांनी मोठ्या श्रम व निष्ठेने केलं आहे. पूर्वीच्या काळी पत्रकारिता म्हणजे अत्यंत दिव्य असं काम होतं. आजच्या परिस्थितीत यामध्ये आमूलाग्र बदल झाले असून सोशल मीडियामुळे प्रत्येकाच्या मुठीत जग सामावलं आहे. अशा परिस्थितीतही पत्रकारांनी सेवाभावी वृत्तीनं आधुनिकतेची कास धरून समाजाला सजग करावं. अलीकडे वाचन संस्कृतीच लोप पावत असून युवकांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षा व इतर उज्ज्वल वाटचालीसाठी वाचन कायम ठेवावं असं सांगितलं. यावेळी बोलताना विधान परिषदेचे माजी मुख्य प्रतोद महंतेश कवटगिमठ यांनी चिकोडी तालुक्यातील पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आरोग्य विमा व्यवस्थित करून देण्यात येणार आहे. माध्यम व पत्रकारांनी कोणत्याही एकाच चुकीच्या विषयामागे धावत न जाता सकारात्मक व कुटुंबियांसह वृत्तवाचन व्हावं, पाहता येईल अशा प्रकारचं प्रेरणादायी वृत्तांकन करावं असं आवाहन केलं. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी पत्रकार हे समाजाचा तिसरा डोळा असल्याप्रमाणे कार्यरत असतात. अनेक अधिकाऱ्यांना समाजातील त्रुटींची व प्रशासकीय कामांच्या दिरंगाईबाबत वृत्तांकन केल्यानंतर प्रशासनाला त्याची कल्पना मिळते. सर्वसामान्य जनता व प्रशासन येथील महत्वाचा दुवा म्हणून पत्रकार काम करीत असतात, असे ते म्हणाले. पत्रकारांच्या कोणत्याही विधायक कार्यासाठी मदत करण्यास आपण सगळे तत्पर असल्याचं सांगितलं. यावेळी पोलीस उपाधीक्षक जी.बी. गौडर यांनी पत्रकारांना समाजातील अपघात नियंत्रणासाठी सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा, तसेच 18 वर्षे पूर्ण व वाहन चालक परवान्याशिवाय कोणी वाहन चालवू नये असं चालवणाऱ्यास 25,000चा दंड असून पत्रकारांनी अशा बाबतीत अधिक जागृती करावी असं आवाहन केलं. यावेळी कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर प्रसाद रामपुरे, राज्य सरकारी नोकर संघाचे जिल्हाध्यक्ष बी.ए. कुंभार, राज्य प्राथमिक शिक्षक संघटना कार्यदर्शी चंद्रशेखर आरभावी, सी.बी. कोरे, तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य दर्शनकुमार बिळूर, कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.बी. सोलापुरे, सीबीएसई शाळेचे प्राचार्य चेतन अलवाडे, पी. व्यंकटरेड्डी, पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक सदाशिव हादिमनी, पत्रकार सुभाष दलाल, महादेव पुजारी, संजीव कांबळे, विरूपाक्षी कवटगी, रवींद्र मंगावे, राजू संकेश्वरी, संतोष कुमार कामत, तात्यासाहेब कामत, बाबासाहेब सदलगे, अण्णासाहेब कदम, राजू कोळी, अमर माने, लालसाहेब तटगर, महांतेश मठपती, काशीनाथ सुळकुडे, अनिल दलाल, चंद्रशेखर चिंकेकर, विमला कदम, एम.बी. चिंचणे, संजय अवघडी, मियालाल किल्लेदार यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर केएलई संस्थेच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मृत पत्रकार सुधाकर तळवार यांच्या कुटुंबियांना विविध मान्यवरांकडून देणगीदारांकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचं तसेच मुलग्याच्या शिक्षणासाठी एन.जे. पाटील यांच्याकडून शिक्षण निधीचं वितरण करण्यात आलं. 12वी परीक्षेत 81% गुण मिळवलेल्या विजय कवटगी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं, तर गंगा आरभावी यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर सचिन मेक्कळकी यांनी आभार मानले. विशाल क्रांती न्यूजसाठी